पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समझे क्या, फ्लॉवर नाही फायर है हम. सध्या देशभरात या डायलॉगची जोरदार चर्चा सुरू आहे. जो नाही तो उठतोय आणि पुष्पा बनून फिरतोय. असो, पण महाराष्ट्रात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात हा डायलॉग फक्त एकाच व्यक्तीवर शोभून दिसेल आणि ते म्हणजे छगन भुजबळ. वयाची 78 गाठलेल्या भुजबळांचं बळ अजूनही कायम आहे. त्यांच्यातला आक्रमकपणा त्यांनी अजूनही जपलाय. नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात अनुभवी असूनही भुजबळांना स्थान न मिळाल्यानं ते मोठे आक्रमक झालेत. त्यांनी थेट पक्षाध्यक्ष अजित पवारांनाच अंगावर घेतलंय. असं म्हणतात की भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचं काम हे अजितदादांनी केलंय. तसं भुजबळांचा रोग देखील तोच आहे. भुजबळांच्या मते देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आपल्याला मंत्रिपद देण्याचा प्रयत्न केला, पण अजित पवारांना आपण मंत्रिमंडळात नको होतो. त्यामुळे सध्या अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ हा सामना जोर धरतोय. पण या दोन्ही नेत्यांमधला संघर्ष हा काही नवा नाहीये. याआधी देखील एकाच पक्षात राहून दोघांनी एकमेकांशी संघर्ष केलाय. आता त्याच पार्श्वभूमीवर आपण त्यांच्यातल्या संघर्षाचा इतिहास काय हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यात संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली ते 1999 साली. त्यावेळी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका होणार होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 9 खासदार निवडून आणत आपलं महत्व अधोरेखित केलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि छगन भुजबळांनी महाराष्ट्रभर सभा घेत वातावरण तापवलं, ज्यामुळे स्वबळावर राष्ट्रवादीच्या 58 जागा निवडून आल्या. पुढे पवारांनी पुन्हा काँग्रेस सोबत जुळवणी केली आणि आघाडी सरकार स्थापन झालं. त्यावेळी काँग्रेसकडून विलासराव देशमुखांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालं होतं, पण राष्ट्रवादीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न होता. त्यावेळी शरद पवारांनी भुजबळांच्या अनुभवाचा विचार करत त्यांची वर्णी उपमुख्यमंत्रीपदी लावली. पण असं म्हणतात की अजित पवारांनी त्यावेळी उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच गृहमंत्री पदासाठी देखील छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये रस्सीखेच झाली होती. मात्र तिथं देखील पवारांनी गृहमंत्री पद हे भुजबळांकडे केलं, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ विरुद्ध अजित पवार या संघर्षाला खतपाणी मिळालं. नंतर त्यांच्या अगदी 3 वर्षांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक होणार होती. पक्षांतर्गत होणाऱ्या या निवडणुकीसाठी त्यावेळी छगन भुजबळ, विजयसिंग मोहिते पाटील, पद्मसिंग पाटील आणि जयंत पाटील अशा नेत्यांनी अर्ज भरला होता. मात्र या सर्वांमध्ये भुजबळांची शरद पवारांशी जवळीक आणि कामाच्या अनुभवामुळे ते उजवे ठरत होते. म्हणून त्यांनी वर्णी ही प्रदेशाध्यक्ष पदी लागणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र भुजबळांना प्रदेशाध्यक्ष होऊ द्यायचं नाही असा एक पवित्रा अजित पवारांचा होता. त्यामुळे अजित पवारांनी आर पाटलांना मैदानात उतरवलं आणि पक्षांतर्गत आपलं वजन वापरून आर पाटलांना मतं देखील करून घेतली. त्यामुळे आर पाटील प्रदेशाध्यक्ष झाले. पुढे 2004च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीनं एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यात 71 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसणार हे जवळपास निश्चित झालेलं. पण त्यावेळी देखील छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदावरून संघर्ष समोर आला. दोन्ही नेते आपापल्या पद्धतीनं पक्षात लॉबिंग करत असल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे पवारांनी शक्कल लढवली आणि 4 मंत्रिपद जास्त घेत मुख्यमंत्री पद हे काँग्रेसलाच सोडलं. यावर एकदा स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले होते की जर 2004 साली भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षात फूट पडली असती. त्यामुळे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातला सुप्त संघर्षातून 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यमंत्री पद गेलं असं म्हणता येईल. पुढे शरद पवारांनी आपलं पूर्ण लक्ष हे केंद्राच्या राजकारणात द्यायला सुरुवात केली. ते राज्यात जास्त लक्ष घालत नव्हते. त्यांच्याकडे कोणी काम घेऊन आलं तर ते त्यांना अजितकडे जा असं म्हणायचे. त्यामुळे आता शरद पवार पक्षाची सूत्र ही अजित पवारांकडे देतात असं सर्वांना वाटायला सुरुवात झाली, ज्यामुळे पक्षात 2 नंबरचे नेते असलेल्या छगन भुजबळांची जागा अजित पवारांनी घेतली. याच दरम्यान 2008 साली उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या आर पाटलांना 26/11च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी पवारांनी छगन भुजबळांनाच उपमुख्यमंत्री केलं. तसंच 2009ची विधानसभा निवडणूक देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भुजबळांच्या नेतृत्वाखाली लढवली. मात्र 2009 साली सत्तेत आल्यावर वर्षभरातच भुजबळांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लागला
आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले। आता त्यावर काही पत्रकार सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने मराठ्यांचा पक्ष म्हणून समोर होता आणि पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मराठ्यांचा पक्ष समोर येणं हे गरजेचं देखील होतं। त्यामुळे भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याच्या हाताखाली काम करणं हे प्रस्थापित नेत्यांना जड जात होतं। त्यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं गेलं। पुढच्या काळात छगन भुजबळांकडे पीडब्ल्यूडीचं खातं देण्यात आलं, पण भुजबळांनी याच दरम्यान थेट अजित पवारांवर आरोप करत अजित पवार आपल्या खात्यामध्ये हस्तक्षेप करतायत असं विधान केलं होतं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत असलेला वाद थेट मीडिया समोर आल्याचं त्यावेळी पाहायला मिळालं होतं। यानंतर एका भाषणात थेट अजित पवारांनी भुजबळांसमोर गृहमंत्री पदाबद्दलची आपली महत्वाकांक्षा बोलून देखील दाखवली होती। मात्र यावर भुजबळांनी अजित पवारांना टोला लावत गृहमंत्री पद हे काही लेचापेचाचं काम नाही असं म्हटलं होतं। आता काही पत्रकार सांगतात की भुजबळांच्या मनात अजित पवारांबद्दल आणखी एक राग या गोष्टीचा देखील आहे की अजित पवारांमुळे आपल्याला तुरुंगात जावं लागलं। म्हणजेच आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याच्या 70,000 कोटींचा आरोप झाला होता। तसंच छगन भुजबळांवर देखील महाराष्ट्र सदनांच्या बांधकामात घोटाळा केल्याचे आरोप लागले होते। मात्र भुजबळांवर त्याबाबत कोणतंही दोषारोप पत्र दाखल झालं नव्हतं, पण तरी देखील भुजबळांना तुरुंगात जावं लागलं। ऑफ द रेकॉर्ड भुजबळ म्हणतात की त्यावेळी शरद पवारांनी पुतण्याला वाचवण्यासाठी आपल्याला तुरुंगात पाठवलं होतं। याशिवाय दोघांचा थेट संघर्ष हा 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील पाहायला मिळाला होता। तेव्हा शरद पवारांना ईडीची नोटीस आली होती, पण आपला काहीही संबंध नसताना ईडीने आपल्याला नोटीस पाठवली असं म्हणत पवार स्वतः ईडी कार्यालयात जाण्यासाठी निघाले। त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण ढवळून निघालं होतं। भाजप शरद पवारांना जाणून बुजून टार्गेट करतंय असा एक नरेटिव्ह तयार झाला होता। त्यामुळे पवारांभोवती सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि ही लाट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण करणारी होती। पण याच दरम्यान अजित पवारांनी राजीनामा देऊन पवारांच्या वातावरणाची सगळीच हवा काढून घेतली। पुढे आक्रमक असलेल्या भुजबळांनी यावरून थेट अजित पवारांना डिवचलं आणि अजित पवारांनी आपल्या भावना 2 दिवस दाबून ठेवायला हव्या होत्या असं विधान केलं। त्यानंतर अजित पवारांनी देखील लगेच भुजबळांना प्रत्युत्तर देत माझ्या सदसद विवेक बुद्धीला वाटेल ते मी केलं म्हटलं होतं। त्यामुळे छगन भुजबळ विरुद्ध अजित पवार हा संघर्ष पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आला होता। आता मधल्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं, मात्र 2023च्या जून महिन्यात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यावेळी छगन भुजबळांनी देखील अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। मात्र नंतरच्या काळात काही प्रमाणात का होईना छगन भुजबळ हे अजित पवारांच्या डोईजड जाताना दिसले। अजित पवारांचा विरोध असताना देखील त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका घेतली। भुजबळांच्या ह्या भूमिकेमुळे पक्षाला फटका बसेल असं कुठेतरी अजित पवारांना वाटत होतं, पण त्यावेळी भुजबळांनी ओबीसी हित प्रथम आणि पक्षाला दुय्यम स्थान ठेवलं। तसंच विधानसभा निवडणुकीपूर्वी छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांनी तडकाफडकी पक्षाला मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत बंडखोरी केली आणि नांदगावातून सुहास कांदेंविरोधात निवडणूक अर्ज दाखल केला होता। आता छगन भुजबळांच्या पाठिंब्याशिवाय समीर भुजबळ बंडखोरीचा निर्णय घेणार नाही हे सर्वांना ठाऊक होतं। त्यामुळे अजित पवारांनी छगन भुजबळांना समीर यांची समजूत काढण्यास सांगितलं, पण त्यांनी तसं काही केलं नाही। त्यामुळे अजित पवार भुजबळांवर नाराज झाले होते। आता या सगळ्या संघर्षाचा इतिहास पाहता यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी ठरवून छगन भुजबळांचा पत्ता कट केलाय असंच दिसतंय आणि म्हणून भुजबळ हे अजित पवारांवर आक्रमकपणे विधान करताना दिसताय। शिवाय अशी देखील एक चर्चा आहे की छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाऊ शकतात। त्या व्यतिरिक्त एक वर्ग असा देखील म्हणतोय की छगन भुजबळ हे पुन्हा शरद पवारांकडे परततील। तर काही जण म्हणताय की छगन भुजबळ हे आपल्या समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींसाठी काम करतील। पण भुजबळ काय निर्णय घेतात हे तर वेळ आल्यावरच कळेल। पण तोपर्यंत यावर तुमची प्रतिक्रिया काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।